एकनाथ शिंदेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली होती। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला। मागील विधानसभेनंतर ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली होती, त्यामुळे मूळ शिवसेनेचा गड असलेली ठाकरेंची सेना राजकीयदृष्ट्या कमकुवत होत राहिली। आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महापालिका निवडणुकीतील विजयाचं समीकरण त्यामुळे बदलू शकतं अशी चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। ठाकरे बंधू देणार भाजप आणि शिंदे सेनेला कडवं आव्हान। मराठी मतांवर दोन्ही पक्षांची दावेदारी। महापालिकेत उद्धव आणि राज यांचे राजकीय भवितव्य होणार स्पष्ट। ठाकरे बंधूंचा करिश्मा चालणार का? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शिवसेनेची स्थापना केली। गेल्या 5 दशकाहून अधिक काळ शिवसेनेचे अधिराज्य महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलंय। मधल्या काळातील राजकीय पडझडीनंतर राजकारणातील मातोश्रीचे वर्चस्व कमी झाले होते। 2 दशकांपूर्वी मनसेने वेगळी राजकीय चूल मांडल्यामुळे शिवसेनेच्या हक्काच्या मतांची विभागणी झाली। आता पुन्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। राज आणि उद्धव दोघेही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत। मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी ठाकरे करिश्मा वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। दोन्ही भावांच्या पक्षांना मिळणारी मराठी मतं एकत्रित झाली तर भाजप, शिंदे सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांवर मुंबई ठाण्यात परिणाम होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेत। याचा फायदा मतपेटीत दिसू शकतो। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे। राज ठाकरेंचा मराठी माणसांवर प्रभाव जास्त आहे, त्यामुळे मतांचे एकीकरणासाठी याचा फायदा होऊ शकतो। दुसऱ्या बाजूने विचार केला तर राज ठाकरेंमुळे ठाकरेंकडील परप्रांतीय मते दुरावली जाण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला, त्यावेळी केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच होते। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला। आता पुन्हा एकदा राज्यात नव्या युतीचा जन्म होतोय। आताही केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच आहेत। महापालिका निवडणुकीत ठाकरेंचा करिश्मा चालला तर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरेंच्या कट्टर मराठी धोरणामुळे मुंबईतील उत्तर भारतीय, गुजरातीसह इतर परप्रांतीय गेल्या वर्षात वाढलेली मतं महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे। दरम्यान राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी अस्मिता घेऊन राजकारण करतायत। त्यात उद्धव ठाकरेंचे धोरण थोडं मवाळ झालंय, त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या वैचारिक फरकामुळे मतदार दुरावला जाऊ शकतो। त्याचा फटका ठाकरे बंधूंना बसण्याची शक्यता आहे। ठाकरे यांची युती केवळ त्यांच्या 2 पक्षांचे राजकीय भवितव्य ठरवणार नाहीत, तर येणाऱ्या काळात या नव्या युतीला किती मतदान होते त्यावर राज्यातील समीकरण पुन्हा बदलण्याचीच अधिक शक्यता आहे। गेल्या काही वर्षात राज्याला राजकीय भूकंपाचे कमी अधिक तीव्रतेचे धक्के बसतायत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा काही धक्के बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।